हनीमून प्रकरणामध्ये मुख्यमंत्री कार्यालयातील रामेश्वर नाईक याचंही बऱ्याचदा नाव घेतलं गेलं. आणि हनी ट्रॅप काय म्हणतात, हनीमून नाही, हनी ट्रॅप सॉरी, तर त्याचंही नाव घेतलं गेलं. आणि या ठिकाणी ज्यावेळेस प्रफुल्ल लोढाचा प्रवेश माननीय मुख्यमंत्र्यांच्या असं उपस्थितीत झाला, त्यावेळेस हा रामेश्वर नाईक तिथे उपस्थित होता. या रामेश्वर नाईकनेच मला धमकी दिली जीवे मारण्याची, असा प्रफुल्ल लोढाने तो पोलीस स्टेशनला अर्ज केला होता. मग ज्याने धमकी दिली की तू आमच्याविरुद्ध बोलू नको, हे सगळं प्रकरण दाब, तोच आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये आहे. त्यामुळे या प्रकरणावर दबाव राहण्याची भीती आहे. किती सत्य समोर येईल मला माहिती नाही. पोलिसांनी पेनड्राईव्ह वगैरे काही पकडलं असेल आणि त्याच्यामध्ये जर मंत्री एखादा दिसला तर त्याची डिस्ट्रॉय होईल अशी मला भीती आहे. गिरीश भाऊंनी अजून एक व्हिडिओ, जसे तुम्ही लोढांची काही व्हिडिओ समोर आणलेले होते, तसे गिरीश महाजनांनी सुद्धा समोर आणला होता एक व्हिडिओ की त्यांनी तुमच्यावरती आरोप केले होते की आपण खोट्या कारवायासाठी त्यांच्या घराच्या तपासण्या करायला लावल्या पोलिसांना, त्यांची छळवणूक केली. लोढांनी आरोप केला होता असं. माझा कधी केल्याचं मला आठवत नाही आणि मी त्या भानगडीत पडलोय नाही. आणि करायची असेल तर खुल्या मनानं करणारा माणूस आहे मी, असं मागून करणारा नाही आहे. यांच्या सांगा मागून याला जेलमध्ये टाका, याला ईडीमध्ये टाका, याला खोट्या गुन्ह्यात अडकवा, अशातला मी माणूस आहे. तर सामने लढा आत्तापर्यंत लढलो, त्या समोरासमोर लढलो. यांच्यासारख्या मागून काड्या नाही केल्या मी. करायचं असेल तर समोरासमोर करेल. काय बिघडतं, काय माझा नातेवाईक लागलाय काय? हो, नाशिकमधल्या ज्या हॉटेलमध्ये मी कधीही लोढांना भेटलो नाही, नाशिकमधल्या हॉटेलमध्ये मी कधीही लोढांना भेटलो नाही असा दावा जो आहे तो गिरीश महाजन करतायत. जर असं तुम्ही सत्य कोणी बाहेर आणलं किंवा पुरावे दिले तर मी राजीनामा देईल असं देखील गिरीश महाजन म्हणताय. तसे पुरावे जमा त्या अँगलनं काय आम्ही बघितलं नाही, पण तसे पुरावे जमा करावे लागतील. कारण हे तर निर्विवाद आहे की हा जो प्रफुल्ल लोढा आहे गिरीश महाजनच्या बंगल्यामध्ये सातत्यानं राहायचा, मंत्री असताना त्यांच्याबरोबर राहायचा, कुणीही सांगू शकेल. तर त्याचा पुरावा शोधण्याचं काम नव्यानं करायचा कशासाठी? त्याच्यापेक्षा याच्यातला जोड देऊन तो नंतर बघू काय करायचं. त्यांनी सुद्धा एक फोटो पुढे आणलेला आहे की लोढा तुम्हाला गुलाबाचं फुल देत आहे वगैरे असं. मला हो. काय मला माहिती नाही, दिलंही असेल मला. काय मी नाही थोडीच नकार, मी कोणतीही गोष्ट नकारली नाही ना. मी असं थोडीच म्हटलं लोढा मला कधी भेटला नाही. मी तर पहिल्या मुलाखतीत म्हटलं की माझाही फोटो असू शकतो लोढाबरोबर, पहिल्या मुलाखतीत असू शकतं. तो काय लोढा हा कुणाला फूल दिलं किंवा कुणाला फोटोबरोबर दिसतं हा प्रश्न नाहीच. त्याने या संदर्भामधल्या CD आणि तुमचे जे काय म्हणतात व्हिडिओ काय करून ठेवलेले आहे ते मिळवण्यासाठी जे तुमचे तनफान चालली आहे ना, तो विषय. आता बाकीचे विषय तो घेऊन समजायचा, आम्ही त्या विषयावर बोलतच नाही. आमचा मूळ विषय हाच आहे की हनी ट्रॅपच्या संदर्भामध्ये कोण मंत्री त्याच्यामध्ये आहे याच्याकडे ते पुरावे शोधणं, आणि त्याच्यामध्ये निश्चित आपल्या विभागातले आहे असा विश्वास मला आहे. कारण मी जरा जवळपास येऊन पोहोचलेलो आहे तिथे. योग्य वेळी ज्यावेळेस येईल, वेळ लागू शकेल, पण माहिती आली की ते मोकळं होणारच आहे. हे जे प्रकरण आहे शेवटापर्यंत जाईल या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील. हो, आता आपण जसं मगाशी म्हटलं की त्या सीडी किंवा येईल का हे सगळं सगळा तरफडा चाललेला आहे. एकंदरीत जर या संपूर्ण प्रकरणाची आपण क्रोनॉलॉजी बघितली तर अधिवेशनाच्या आधी लोढांना अटक होते आणि त्यानंतर लोढांचा जामीन होईल की काय किंवा होऊ शकतो या व्यतिकुठे एकामागून एक ते जे गुन्हे दाखल होत आहेत, तर कुठेतरी लोढांनी अधिवेशनाच्या काळात किंवा विरोधकांना माहिती देऊ नये किंवा त्याच्याजवळ जे काही मटेरियल आहे ते देऊ नये म्हणून त्यांना कुठेतरी एकामागून एक गुन्ह्यात अडकवलं जाते. लोढांकडे असलेले जे काही मटेरियल आहे त्याने इतरांना देऊ नये आणि त्याने तोंड उघडू नये म्हणून त्याला वारंवार कस्टडीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न आहे. लोढा जर बाहेर आला ना, आता जामीनवर असेल का कसं, त्याच्याकडून जर निष्पक्ष निघालं तर आणखी याच्यावरचा पर्दाफाश होऊ शकेल.